मालगाडी जी आहे तिनं तोडून ही मालगाडी 2 नंबर ट्रॅकवरून जाणं अपेक्षित होतं, मात्र ती 1 नंबर ट्रॅकवरती चढली आणि ट्रॅक देखील तुटलेला आहे आणि आपण आता बघतोय ही मालगाडी अडकलेली आहे। त्यामुळे रेल्वे रुळाला तडा गेलेला आहे आणि संपूर्ण मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। आपण या ठिकाणी बघतोय प्रॉब्लेममुळे आम्ही चालत निघालो उल्हासनगरमध्ये, ट्रेन थांबली, पुढे जायण्याची झाली। मग जोशी मला बोलले की चला उतरून जाऊ उल्हासनगरला, मुलाला बोलवतो घ्यायला मी। तर आम्ही त्यांच्या मुलासोबत अंबरनाथपर्यंत आलो आणि अंबरनाथला येतपर्यंत मी मॅकला कॉल केला, म्हटलं अरे ट्रेन बंद आहे। तर मॅक बोलला टेन्शनचं काय काम नाही, 2 मिनटात आलोच। तो इको गाडी घेऊन आला, मला त्याच्या भावाला पण पिक केलं आणि आम्ही मग तिथून निघालो। रस्त्यावर ट्रॅफिक पण भरपूर होती, एक तर माझे केस पण सेट होत नाहीत, किती मी सेट केलं तरी पण काय फालतूगिरी आहे। त्यात ही ट्रॅफिक मरणाची। यो मॅक आला टायमावरती, तिथून निघालो आम्ही कसे बसे हळूहळू ट्रॅफिकला चेस करत। त्या दिवशी रस्त्यावर पण भरपूर ट्रॅफिक होती आणि स्टेशनवरती पण भरपूर ट्रॅफिक होती। फायनली एवढं थकलो असतो, कितीही थकलो असलो तरी घरी गेल्यावर मी रिलॅक्स होतो, त्याचं कारण आहे मॅगीला पण एक्साइटमेंट असते की बाबा आला। तिला पण स्टिक हवी असते ना खायला, त्याच्यामुळे। चेहरा बघा यार तिचा 1 नंबर। तिला आता स्टिक द्यायची, ती स्टिक मी खिशामध्ये ठेवली, ती कन्फ्यूज झाली, वास तर येतोय पण ती स्टिक आहे कुठे, दिसत का नाही। शर्ट फाडायची आणि घरी मम्मीला ओरडा खायची, सोड तिला ती स्टिक द्यावीच लागली, तिला जाम आवडते ती स्टिक। तर असा गेला आजचा दिवस। हो चलो बाय। काय पाहिजे कुठे शर्ट फाटतंय शर्ट फाटतंय जुनो।